वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने एक ठार तर 15 जण गंभीररित्या जखमी झालेत। मनीराम पनबुराम कोराम राणा छत्तीसगड असे मृतकाचे नाव आहे, तर केतकी कुरसंगे शालिनी गायधने, सुमित खोब्रागडे उर्मिला मिसाळ, आकाश अग्रवाल, किसन लवकर, नारायण विश्वकर्मा, रोहन महंत, मोनिका विश्वकर्मा, नरसिंग फुलवारिया, प्रयागराज जुनेद बिन, तुषार गजभारे, जीत लहरे, नमेश्वर निषाद अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत। जखमींपैकी एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल्स सोलापूर येथून आर्णी मार्गे यवतमाळच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती। दरम्यान मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वाघाडीजवळ चालकाचे नियंत्रण सुटले। यामुळे बस पलटी झाली, रस्त्याच्या कडेचे बॅरिकेड्स तोडले आणि ट्रॅव्हल्स सुमारे 100 फूट फरफटत गेली। घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय सुनील नाईक, एपीआय प्रवीण मानकर हे त्यांच्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले। त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले। या भीषण अपघातात छत्तीसगड येथील मनीराम कोराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तसेच 20हून अधिक प्रवासी जखमी झाले। घटनेनंतर बसमधील अन्य एका चालकाने जुनेद बिन जाबेर मोहम्मद जाबेर यांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यावरून पोलिसांनी बस चालक बबलू अशोक यादव यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला। चालक बबलू यादव याची प्रकृती ही नाजूक असून त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे। या घटनेचा अधिक तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस करीत आहे।